मैत्रिणींनो, थंडीला आता सुरुवात झाली आहे. थंडी म्हटलं की स्किन बरोबर सगळ्यात जास्त गोष्ट जी आपली डॅमेज होते ती म्हणजे आपले केस. हेच केस आपले ड्राय होणार, त्यात डॅन्ड्रफ होणार, त्यात बरेचदा इतक्या प्रमाणामध्ये धूळ आणि माती आणि कोरडेपणा निर्माण होतो की आपले केस गळायला लागतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. या समस्यांचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर केसांची निगा राखण्यासाठी काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत. सगळ्यात पहिला मुद्दा, या थंडीच्या काळामध्ये गरम पाण्याचा वापर हा तुम्ही टाळला पाहिजे. अति गरम पाण्यानं जेव्हा आपण केस धुतो तेव्हा केसांचा नैसर्गिक ओलावा म्हणजे जे मॉइश्चर असतं, जे तेल असतं ते निघून जातं. केस धुण्यासाठी शक्यतो कोमट पाण्याचा वापर आपण केला पाहिजे. नंबर 2, केस झाकून ठेवणं. हो, थंडीमध्ये बाहेर पडताना आपण उन्हामध्ये कसं मफलर लावून फिरतो, त्याच प्रकारे मफलर, टोपी किंवा ओढणीनं ते झाकले गेले पाहिजे, स्टोलनी ते झाकले गेले पाहिजेत. थंडीतील कोरडी हवा आणि जी धूळ आहे ती केसांमध्ये जाते आणि त्यामुळे स्काल्प डॅमेज होऊ शकतो. नंबर 3, आहाराकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. हिवाळ्यामध्ये डिंक, मेथीचे लाडू, तीळ किंवा शेंगदाणे तुम्ही खाल्ले पाहिजेत, कारण त्यामध्ये स्वतःचंच असं नैसर्गिक तेल असतं. आहारामध्ये भरपूर पाणी, भरपूर फळं तुम्ही समाविष्ट करा. शरीरातली पोषण देणारी जी मूल्य आहेत ती केसांसाठी खूप महत्त्वाची असतात, त्यामुळे हे सगळे पदार्थ तुमच्या आहारामध्ये असले पाहिजेत. नंबर 4, ओल्या केसांवर कंगवा नको. खरी गोष्ट आहे, कारण आपण बरेचदा केस धुतो आणि त्यानंतर अशाच ओल्या केसांवरती कंगवा फिरवत असतो, त्यामुळे केस डॅमेज होतात, तुटतात. शक्यतो नैसर्गिकरित्या नॅचरली तुमचे केस कसे सुकतील याचा विचार करा. जाडे जे कोंब असतात त्या जाड्या कोंब ज्याच्यामध्ये जास्त बारीक बारीक त्याचे ब्रेसल्स नसतात, अशा प्रकारचे कंगवे तुम्ही वापरा. किंवा आजकाल वुडन नीमचे वगैरे सुद्धा कंगवे आलेत, ते सुद्धा तुम्ही वापरू शकतात, पण थोडे केस सुकल्यानंतर वापरा. यानंतर आपण बघणार आहोत की शक्यतो थंडी आल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये येतं की नाही, आपण तेलानी चंपी मॉलिश केली पाहिजे, पण ही मॉलिश किती वेळा आणि कशी केली पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. शक्यतो मॉलिश करताना तेल हे थोडंसं कोमट करा. खोबरेल तेल वापरा किंवा आल्मंड ऑइल, बदामाचं तेल वापरा किंवा ऑलिव्ह ऑइल सुद्धा तुम्ही वापरू शकता, मात्र ते थोडंसं गरम करा. गरम तेल टाळूमध्ये लवकर मुरतं, त्याच्यामुळे ही टिप तुम्ही फॉलो करा, जी आपली आई आजी आपल्याला नेहमीच सांगत असते, पण हे लक्षात ठेवा. त्यानंतर शक्यतो मुळांना तुम्हाला तेल लावायचंय. मागून हळूहळू हळूहळू मुळांना तुम्ही तेल घ्या. एका वाटीमध्ये तेल घेऊन त्यात कापूस बुडवून सुद्धा तुम्ही मुळांना लावू शकता आणि अगदी हलक्या हातानं तुम्ही मॉलिश करा. अजिबात खूप हेवी मसाज आणि मॉलिश करण्याची गरज नाहीये. मॉलिश केल्यानंतर एक रक्तप्रवाह जो आहे किंवा आपलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते खूप चांगलं तुमच्या शरीराला मिळतं. रात्री केलं तर तुम्हाला छान झोप सुद्धा मिळेल. पण शक्यतो हे जे ऑइल आहे ते तुम्ही धुवायचे असतील तुम्हाला केस, तर तुम्ही 2 ते 3 तास आधी सुद्धा लावलं तरी चालणार आहे. ओव्हरनाईट जर तुम्ही ठेवलं नाही तरी, कारण बरेचदा बऱ्याच लोकांना सर्दीचे प्रॉब्लेम असतात, त्यामुळे रात्री तेल लावल्यानंतर सर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळे या बेसिक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. मुळांना तेल लावायला विसरू नका. आता बेसिक तुम्हाला मी गोष्टी सांगितल्या. आता तुम्हाला मी एक टिप सांगणार आहे, ती तुम्ही थंडीमध्ये केली पाहिजे. ती म्हणजे घरच्या घरी हेअर स्पा तुम्ही कसा करू शकता. फार पार्लरला तुम्हाला जायला वेळ नसेल तर तुम्ही अगदी फक्त 4 सोप्या स्टेप्समध्ये हा हेअर स्पा करू शकता. सगळ्यात पहिली स्टेप आहे ती म्हणजे तेलानं मॉलिश करायचं आहे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की तेल हे कोमट करा आणि ते मुळांना लावा, छान मॉलिश करा. 10 ते 15 मिनिटं तुमची छान मॉलिश व्हायला पाहिजे. आजकाल बाजारामध्ये बरेच असे इक्विपमेंट्स आहेत, त्याच्याने सुद्धा तुम्ही मॉलिश करू शकता. त्यामुळे त्वचेमध्ये एक नरिशमेंट तुम्हाला मिळते आणि तुमचा जो डॅन्ड्रफ आहे तो सुद्धा कमी होतो. केस जे ड्राय होतात अति ते सुद्धा थोडे मॉइश्चराइज होत असतात. स्टेप नंबर 2 आहे की तुम्हाला पाण्याची वाफ घ्यायची. आता ही पाण्याची वाफ कशी घ्यायची, तर एका भांड्यामध्ये पाणी गरम करा, त्यामध्ये टॉवेल तुम्ही बुडवा. तो टॉवेल पिळून केसाला छान बांधून ठेवा. ही जी स्टेप आहे ही स्टेप तुम्ही साधारण 2 ते 3 वेळा करा. असं केल्यानं सुद्धा अल्टिमेटली तुमच्या मुळांना ती वाफ जाते आणि त्यामुळे टाळूची म्हणजे जे पोर्स आहेत ते उघडतात. तेलातले जे पोषण तत्व आहेत ते थेट केसांच्या मुळापर्यंत पोहोचतात, त्यामुळे ही स्टेप सुद्धा महत्त्वाची आहे. यानंतरची स्टेप ती म्हणजे हेअर मास्क लावायचा. आता हेअर मास्क बाजारामध्ये तर बरेच अवेलेबल आहेत जे तुम्ही वापरू शकता, पण घरच्या घरी बनवायचं असेल तर एग व्हाईट आहे, त्याच्यामध्ये थोडंसं दही, मध वगैरे तुम्ही टाकलं आणि ते मिसळून तुम्ही केसाला लावू शकता. किंवा शक्यतो आता थंडीचा मोसम आहे, त्यामध्ये आवळा बाजारामध्ये खूप मिळतो आणि आवळ्यामध्ये स्वतः केसाला मऊ करण्याची प्रॉपर्टी असते, त्यामुळे आवळ्याचा रस सुद्धा तुम्ही काढू शकता, तो केसांना लावू शकता. त्याच्याने सुद्धा छान तुमचं जे केस आहेत किंवा तुमचा जो पूर्ण हेअर केअर रुटीन आहे ते खूप छान होऊ शकतं. त्यानंतर स्टेप नंबर 4 ते म्हणजे तुमचं जे काही शॅम्पू कंडिशनर आहे ते तुम्ही लावायचंय. अति गरम पाणी वापरू नका. शॅम्पू घ्या, त्याच्यामध्ये पाणी मिसळा आणि नंतर तो डायल्युटेड शॅम्पू केसाला लावा. कंडिशनर लावायला विसरू
नका. कंडिशनर हे शक्यतो केसांच्या या भागाला लावा, डायरेक्ट मुळाला कंडिशनर लावायचं नाही. त्यामुळे ह्या ज्या बेसिक स्टेप्स आहेत त्याच्याने सुद्धा घरच्या घरी तुमचा छान स्पा होऊ शकतो. केस नॅचरली यानंतर सुकून द्यायचे आणि त्याला कुठल्याही प्रकारचं तुमचं जे सीरम आहे ते केसाला लावायचं. अशा प्रकारे घरच्या घरी तुम्ही हेअर केअर करू शकता आणि ह्या स्टेप्स तुम्ही फॉलो केल्या तर त्यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे. तो म्हणजे तुमच्या थंडीमध्ये केस कमी गळतील, कमी तुटतील. केसामध्ये जो डॅन्ड्रफ आहे तो सुद्धा घरच्या घरी तुम्ही घालवू शकाल. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. हे वापरा आणि ह्याचा कसा परिणाम होतो हे सुद्धा मला सांगा आणि लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका.